sin x upon cos x is equal to cos x upon cos x plus sin x. वन मायनस टॅन एक्स अपॉन वन प्लस टॅन एक्स यामध्ये जर आपण सुरुवातीलाच इंटिग्रेशन सेपरेट डिनॉमिनेटर सेपरेट घेण्यापूर्वीच जर त्यांना साइन कॉसमध्ये कन्व्हर्ट केलं, म्हणजेच टॅनला वन साइन अपॉन कॉस जर कन्व्हर्ट केलं तर वन मायनस साइन एक्स अपॉन कॉस एक्स डिवायडेड बाय वन प्लस साइन एक्स अपॉन कॉस एक्स. ओके, त्याचं काय बेनिफिट आहे, क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन सबट्रॅक्शन जर केलं तर टर्म काय येणार, कॉस मायनस साइन अपॉन कॉस प्लस साइन. बरोबर आहे. आणि आता सबस्टिट्यूशन करा किंवा डायरेक्ट आपण म्हणू शकतो डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला आहे. कॉस एक्स प्लस साइन एक्स इज इक्वल टू टी टाकला, डिफरन्शिएट केल्या दोन्ही साईड्सला तर काय येईल, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन आणि साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस. बरोबर आहे. कॉस एक्स मायनस साइन एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू डी टी. डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह डायरेक्ट न्यूमरेटरला तयार झाला. इंटिग्रेशन लिहिता येतं लॉग ऑफ डिनॉमिनेटर. हे डायरेक्ट लिहिता येईल किंवा सबस्टिट्यूशन करा. म्हणजे इंटिग्रेशनमधली ही जी टर्म आहे कॉस एक्स मायनस साइन एक्स अपॉन कॉस एक्स प्लस साइन एक्स, डिनॉमिनेटरच्या कॉस एक्स प्लस साइन एक्सला टी आणि न्यूमरेटरच्या कॉस एक्स मायनस साइन एक्स इंटू डी एक्सला डी टी जर सबस्टिट्यूट केला आपण तर काय येईल, इंटिग्रेशनमधली टर्म वन अपॉन टी इंटू डी टी. आणि या वन अपॉन टी इंटू डी टीलाच इंटिग्रेट केलं तर येणार लॉग टी प्लस सी. ओके, it is more simple to evaluate. Final answer is log of cos x plus sin x plus c. Got this? लक्षात आलंय? Yes, sir. Now next one is integral x cube into sin x raised to 4. बेसिकली सबस्टिट्यूशन करत असताना कुठल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह अवेलेबल आहे का हे चेक करायचं असतं. आणि जे आपल्या स्टँडर्ड टर्म्स आहेत जसं साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, पण साइन एक्स रेज टू 4 असे इंटिग्रेशनचा कुठला रिझल्ट नाही आहे. याचा अर्थ तो एक्स रेज टू 4 आपल्याला लिनियर फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करावा लागणार आहे. त्यामुळे टर्म आयडेंटिफाय होतात क्विकली. सबस्टिट्यूशन काय करावं लागेल बरं यामध्ये, यस काय सबस्टिट्यूशन करावं लागेल, X raised to 4 is equal to t. यस एक्स रेज टू 4 इज इक्वल टू टी. कारण त्या एक्स रेज टू 4चा डेरिव्हेटिव्ह काय
जर डिफरन्शिएट केल्या दोन्ही साइड्स 4x cube dx is equal to 4x cube into dx इक्वल टू dt. बरोबर आहे. तो 4 आपण राईट साईडला डिवाइड घेऊ शकतो, म्हणजे एक्स क्यूबची व्हॅल्यू काय येणार, dt अपॉन 4. बरोबर आहे. एक्स क्यूबची व्हॅल्यू dt अपॉन 4. त्यानंतर इंटिग्रेशनमध्ये ही व्हॅल्यू टाकली, साइन एक्स रेज टू 4 म्हणजे t आणि एक्स क्यूब इंटू डी एक्स म्हणजे dt अपॉन 4. तो dx नाही येणार त्यामध्ये. साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस -1/4 cos t प्लस c. ओके. या सिंपल कॉम्बिनेशन्सपासून सुरुवात करायची, ज्यांना डिफिकल्टीज येतात त्यांनी. शेवटी टीची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट केली तर फायनल आन्सर काय होणार, -1/4 cos x रेज टू 4 प्लस c. यस. हां, त्या एक्स क्यूब इंटू डी एक्सचीच व्हॅल्यू आपण टाकली ना, dt अपॉन 4. बरोबर आहे. एक्स क्यूब इंटू डी एक्स, त्याला जो एक बॉक्स टाकलेला आहे, सापडला का. ओके. Then next is e raised to log x base e असं आहे ते. e raised to log x base e. डिवाइडेड बाय x इंटू dx. काय होईल बरं यामध्ये, एक प्रॉपर्टी असते e रेज टू log x ची, e रेज टू log x टू द बेस e इज इक्वल टू x. बरोबर आहे. आठवते ही प्रॉपर्टी, e रेज टू log x टू द बेस e इज इक्वल टू x, म्हणजे न्यूमरेटरची व्हॅल्यू x येणार आहे. ही न्यूमरेटरची व्हॅल्यू आहे, ती डायरेक्ट आपण x रिप्लेस करू शकतो. आणि तो जर आपण x रिप्लेस केला तर इंटिग्रेशनमध्ये x अपॉन x म्हणजे 1 आणि 1चं इंटिग्रेशन x प्लस c. ओके. ही प्रॉपर्टी आठवणं खूप महत्त्वाचं आहे. देन इंटिग्रल 1 अपॉन रूट एक्स इंटू कॉस रूट एक्स इंटू डी एक्स. इथे काय करावं लागेल बरं, सबस्टिट्यूशन. येस,
रूट एक्स इज इक्वल टू जर टी सबस्टिट्यूट केला रूट एक्स इज इक्वल टू टी सबस्टिट्यूट केला काय होईल पुढे रूट एक्सला डिफरन्शिएट करायला लागेल दोन्ही साईड्स बरोबर आहे रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय 1/2 root x. रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू डी टी 1/2 रूट एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू डी टी पण आपल्याकडे अवेलेबल फक्त 1 रूट एक्स इंटू डी एक्स आहे म्हणजे 2 आपण राईट साईडला घेऊ शकतो बरोबर आणि मग टीच्या जागी रूट एक्स टाकायचा 1 रूट एक्स डी एक्सच्या जागी येणार 2 डी टी सो कॉस टी इंटू 2 डी टी 2 कॉन्स्टंट आउटसाइड घेतला कॉसचं इंटिग्रेशन साइन सो 2 साइन टी म्हणजेच 2 साइन रूट एक्स that is the substitution method. हे असे कॉम्बिनेशन्स आपल्याला वर्किंग करण्याचा सराव पाहिजे म्हणजे हे ज्यावेळेस मल्टिपल कॉम्बिनेशन्समध्ये येतात पुढे मोठ्या इंटिग्रेशन्सच्या कॉम्बिनेशन्समध्ये येतात त्यावेळी क्विकली आयडेंटिफाय होतात फॉर दिस next 1 plus x into e raised to x divided by cos square x into e raised to x काय करावं लागेल बरं यामध्ये आता yes हाँ हाँ tan x प्लस सी आन्सर बघूया म्हणून डायरेक्ट उडी नाही घ्यायची सबस्टिट्यूशन काय करावं लागेल X into e raised to x is equal to t. x इंटू ई रेस टू एक्स इज इक्वल टू टी त्या कॉस स्क्वेअरची जी टर्म आहे कॉस स्क्वेअर समोरची तसल्या कुठल्या टर्मसाठी इंटिग्रेशनचा फॉर्म्युला रिझल्ट नाही आहे आपल्याकडे त्यामुळे त्याला लिनियर फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करणं आवश्यक आहे मग एक्स इंटू ई रेस टू एक्स इक्वल टू जर आपण टी सबस्टिट्यूट केला तर x इंटू ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह u इंटू व्हीच्या रूलनं फाइंड करावं लागेल फाइंड करा तो डेरिव्हेटिव्ह काय येतोय x इंटू ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह X into e raised to x plus e what was the x इंटू ई रेस टू एक्स प्लस ई रेस टू एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू डी टी बरोबर आहे त्यातला ई रेस टू एक्स जर कॉमन घेतला तर काय राहणार आहे बघा ई रेस टू एक्स कॉमन घेऊन एक्स प्लस 1 इंटू ई रेस टू एक्स इंटू डी एक्स आणि पहा न्यूमरेटरला अशीच टर्म आहे का ते 1 प्लस एक्स इंटू ई रेस टू एक्स इंटू डी एक्स आहे मग त्या कंप्लीट टर्मला डी टी
आणि डिनॉमिनेटरला एक्स ई रेस टू एक्सच्या जागी जर आपण टी रिप्लेस केला तर 1/cos²t 1/cos² म्हणजेच sec²t आणि sec²tचं इंटिग्रेशन tan t. पण t म्हणजे x नाही आहे, तर t म्हणजे x इंटू ई रेस टू एक्स आहे. ओके, सो आन्सर इज not tan x only, it is tan x into e raised to x plus c. असाच आणखी एक साइन स्क्वेअरचा पण क्वेश्चन आहे. डिनॉमिनेटरला फक्त cos² ऐवजी sin² आहे. सेम सोल्युशन राहतं. cosec² येईल 1/sin² म्हणजे, आणि cosec² इंटिग्रेशन मायनस कॉट, त्यामुळे त्याचा आन्सर येतं मायनस कॉट एक्स ई रेस टू एक्स. गॉट दिस? लक्षात आलंय? नेक्स्ट, (3x² - 4 into dx). काय करावं लागेल? Put 3x² - 4 is equal to t. 3x² - 4 इज इक्वल टू टी सबस्टिट्यूट करावं लागेल. आता 3x² - 4चा डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट जर केले दोन्ही साइड्स, काय डिफरन्शिएशन? 6x - 4 कसं होईल? 3x² डेरिव्हेटिव्ह 6x, ठीक आहे. 4चा डेरिव्हेटिव्ह 0, तो 4 कॉन्स्टंट है ना. (3x² - 4चा डेरिव्हेटिव्ह 6x, बरोबर आहे. 6x इंटू dx इज इक्वल टू dt. पण आपल्याकडे अवेलेबल फक्त x इंटू dx आहे, म्हणजे तो 6 राईट साईडला डिवाइड घ्यावा लागणार आहे. मग 6 जर राईट साईडला डिवाइड घेतला तर x इंटू dx ची व्हॅल्यू dt/6 येणार, बरोबर आहे. आता ही व्हॅल्यू इंटिग्रेशनमध्ये आपण सबस्टिट्यूट केली तर काय होईल? 3x - 4च्या जागी t आणि x dxच्या जागी dt/6. त्यातला 1/6 कॉन्स्टंट आउटसाइड ठेवला, टीचं इंटिग्रेशन t²/2, बरोबर आहे. 1/6 इंटिग्रेशनच्या बाहेर टीचं इंटिग्रेशन t²/2. आणि आता टीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, म्हणजेच 3x² - 4 ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन 12. ओके, नेक्स्ट
बघूया आता याला कोण ट्राय करू शकतं. काय करावं लागेल? सबस्टिट्यूशन 2x plus 1 is equal to t. 2x plus 1 equal to t सबस्टिट्यूट केला. 2x plus 1 चं डेरिव्हेटिव्ह काय? डिफरन्शिएट केलं तर 2x plus 1 चं डेरिव्हेटिव्ह येस 2, कारण तो कॉन्स्टंट आहे. तो 2 इंटू dx इक्वल टू dt. 2 कॉन्स्टंट राईट साईडला डिवाइड घेतला तर dx ची व्हॅल्यू येणार dt बाय 2. आणि मग इंटिग्रेशनमध्ये 1/1 प्लस टी स्क्वेअर. त्यातला 1/2 कॉन्स्टंट आउटसाइड ठेवला तर 1/1 प्लस टी स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय? 1/1 प्लस टी स्क्वेअर 1/1 प्लस एक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला टॅन इनव्हर्स एक्स प्लस सी. एक्स पाहिजे तिथे, आणि तो रिझल्ट जर वापरला तर 1/2 टॅन इनव्हर्स टी प्लस सी, आणि शेवटी टीची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. आता जर आपण ax प्लस बीच्या रूलने विचार केला तर ही टर्म लक्षात घ्या. 1/1 प्लस एक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे, तिथे फक्त एक्सच्या जागी 2x प्लस 1 आलेला आहे. एक्सच्या जागी 2x प्लस 1 म्हणजे ax प्लस बी सारखी टर्म आहे. याचा अर्थ एक्सचा कोएफिशियंट जो आहे a म्हणजे 2, 1/a. डायरेक्ट सिंगल स्टेपमध्ये पण याचं आन्सर आपल्याला लिहिता येऊ शकतं. 1/a टॅन इनव्हर्स ax प्लस b. 1/a टॅन इनव्हर्स ax प्लस b. सिंगल स्टेपमध्ये पण येऊ शकतो. ओके, for this next one, log x ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन x. सांगा सबस्टिट्यूशन काय करणार? log x इज इक्वल टू टी सबस्टिट्यूट करावं लागेल, कारण log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x इथं अवेलेबल दिसतोय. एक तर डेरिव्हेटिव्ह कोणाचा आहे त्याचा विचार करायचा, किंवा कुठली टर्म आहे अशी जी इंटिग्रेबल नाही आहे प्रॉपरली. log x ब्रॅकेट स्क्वेअर असं कुठलं इंटिग्रेशनचा रिझल्ट नाही आहे आपल्याकडे. याचा अर्थ log x हे फंक्शन सबस्टिट्यूट करावं लागेल. log x इज इक्वल टू टी ठेवला, डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स, दोन्ही साईडचा डेरिव्हेटिव्ह घेतला, काय येणार? log x चा डेरिव्हेटिव्ह 1/x इंटू dx इज इक्वल टू dt. व्हॅल्यूज सबस्टिट्यूट केल्या इंटिग्रेशनमध्ये तर इंटिग्रल होईल टी स्क्वेअर इंटू dt. बरोबर आहे का? log x म्हणजेच टी स्क्वेअर, आणि 1/x dx म्हणजे dt. टी स्क्वेअरचं इंटिग्रल t³/3 प्लस c. टी स्क्वेअरचं इंटिग्रल t³/3.
आणि आता टीची व्हॅल्यू लॉग एक्स सबस्टिट्यूट केली log x bracket cube upon 3 plus c. या छोट्या छोट्या एक्झाम्पल्सवरती वर्किंग करायचं. अशी भरपूर एक्झाम्पल्स आहेत आणि एकदा याच्यामध्ये कॉन्फिडन्स आला की पुढच्या स्टेप्स आपोआप पुढच्या टाईपचे एक्झाम्पल्स इझी होत चालतात. पण आपण याच्यावरती वर्किंग हे जास्तीत जास्त प्रमाणात करायला पाहिजे. कसं कॉम्बिनेशन दिलेलं आहे, त्यावेळी काय घडतं आहे नेमकं, एकदा आपला त्याचा फ्लो लक्षात आला, वर्क फ्लो, आपण डायरेक्ट क्रिटिकल एक्झाम्पल्सवरती फोकस करायला जातो आणि मग कन्फ्युजन्स व्हायला सुरू होतात. त्यामुळं स्टेज बाय स्टेज चला. आणि असे भरपूर एक्झाम्पल्स आहेत तुमच्याकडे क्वेश्चन बँक्समध्ये अवेलेबल सुरुवातीच्या सेक्शनमध्ये. नेक्स्ट, कॉट ऑफ लॉग एक्स अपॉन एक्स. सांगा काय सबस्टिट्यूशन करावं लागेल? log x is equal to t. log x इज इक्वल टू टी. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट केल्या दोन्ही साइड्स. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू डी टी. तो अवेलेबल आहे डायरेक्ट, काही चेंज करण्याची गरज नाही. हे जर इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूट केलं तर इंटिग्रल होईल कॉट टी. कॉटचं इंटिग्रेशन log of sin कॉट एक्सचं इंटिग्रेशन लॉग ऑफ साइन एक्स प्लस सी. बरोबर आहे. म्हणजे कॉट टीचं इंटिग्रेशन होणार लॉग ऑफ साइन टी आणि मग टीची व्हॅल्यू लॉग एक्स पुन्हा रिसबस्टिट्यूट केली तर आन्सर होईल लॉग ऑफ साइन ऑफ लॉग एक्स प्लस सी. लॉग ऑफ साइन ऑफ लॉग एक्स. Completed? Got this? Yes. चालायचं पुढे. Fast forward revision from basic examples. Next, 1 plus log x bracket raised to n. log x is equal to t. काय करावं लागेल? सबस्टिट्यूशन log x is equal to t. log x इज इक्वल टू टी किंवा 1 प्लस लॉग एक्स इज इक्वल टू टी पण टाकू शकतो आपण, कारण 1 चाही डेरिव्हेटिव्ह 0 असतो. बरोबर आहे. दोन्ही चालेल. लॉग एक्स इज इक्वल टू टी टाका किंवा 1 प्लस लॉग एक्स इज इक्वल टू टी. आणि 1 प्लस लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार? डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स. येस. 1 by x into dx is equal to dt. 1 बाय एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू डी टी. आणि हे जर इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूट केलं तर टी रेस टू एन इंटू डी टी. आणि टी रेस टू एनचं इंटिग्रेशन टी रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. टीची व्हॅल्यू 1 प्लस लॉग एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी.
ओके. Got this? Yes, sir. Now next one, integral cos cube x into sin x into dx. आता बघा, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस असतो, कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन असतो. कुणाच्या जागी सबस्टिट्यूशन करावं लागेल यामध्ये? कुठली टर्म सबस्टिट्यूट करणार? Sin x equal to t. साइन एक्स इज इक्वल टू टी. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय? Cos x. कॉस एक्स. पण तिथं तर कॉस क्यूब एक्स आहे, मग त्या उरलेल्या कॉसच्या दोन टर्मचं काय करायचं? येस, बरोबर आहे. हो. म्हणून सबस्टिट्यूशन करताना केअरफुली साईनचा डेरिव्हेटिव्ह जरी कॉस असला, पण तिथं कॉस क्यूब आहे ना, एक कॉस येईल का आम्हाला, पण बाकीच्या कॉस स्क्वेअरचं काय करायचं? तर cos square x equal to t. त्याला आपण 1 मायनस साइन स्क्वेअर पण लिहू शकतो उरलेल्या कॉस स्क्वेअरला, ते पण चालेल. पण त्याच्यापेक्षा सोपा मार्ग काय? कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन, मायनस ॲडजस्ट करता येतो आपल्याला. म्हणजे जर आपण यामध्ये सबस्टिट्यूशन कॉस एक्स इज इक्वल टू टी केलं तर टी क्यूब मिळणार ना तिथे, आणि टी क्यूबचं इंटिग्रेशन घेता येतं. बरोबर आहे. कॉस एक्स इज इक्वल टू टी सबस्टिट्यूट केला, डिफरन्शिएट बोथ साइड्स. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स इंटू डी एक्स, तो मायनस राईट साईडला घेतला तर साइन एक्स डी एक्सची किंमत लिहिता येते मायनस टी टी. मायनस ॲडजस्ट करता येतो. आणि आता ह्या टर्म इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूट केल्या, टी क्यूब इंटू मायनस डी टी, मायनस आउटसाईड ठेवला, टी क्यूबचं इंटिग्रेशन टी रेज टू 4 अपॉन 4 प्लस सी, आणि टीची व्हॅल्यू परत कॉस रिसबस्टिट्यूट केली, आन्सर विल बी मायनस कॉस रेज टू 4x अपॉन 4 प्लस सी. ओके. Got this? Yes. Next, sec of tan x into sec square x into dx. सांगा सबस्टिट्यूशन काय करायला गेली यामध्ये? Tan x equal to t. येस, Tan x equal to t. tan x इज इक्वल टू टी, कारण tan x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो? Sec square x. sec स्क्वेअर एक्स. तो अवेलेबल दिसतोय समोर तिथेच, बरोबर आहे. tan x इज इक्वल टू जर टी सबस्टिट्यूट केला, डिफरन्शिएटिंग बोथ साइड्स, दोन्ही साईड डिफरन्शिएट केल्या, तर tan x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर एक्स इंटू डी एक्स इज इक्वल टू डी टी. हे जर इंटिग्रेशनमध्ये आपण सबस्टिट्यूट केलं तर इंटिग्रेशन होईल sec टी इंटू डी टी.
आणि मग सेक एक्सचं इंटिग्रेशन काय असतं? log of sec x plus tan x plus t Log or sec x plus log of tan 10 x. pi by 4 plus x plus t. येस, लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स किंवा लॉग ऑफ टॅन पाय बाय 4 प्लस एक्स बाय 2. दोन फॉर्म्युले आहेत त्याचे. सेक एक्सचं इंटिग्रेशन लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स किंवा लॉग ऑफ टॅन पाय बाय 4 प्लस एक्स बाय 2. आता लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्सचं सेक टीमध्ये टी जर सबस्टिट्यूट केला तर आन्सर होईल लॉग ऑफ सेक टॅन एक्स प्लस टॅन टॅन एक्स प्लस सी. कारण टीची व्हॅल्यू जी काय असेल ती आपल्याला रिसबस्टिट्यूट करावीच लागेल. ते सेक ऑफ टॅन एक्स प्लस टॅन ऑफ टॅन एक्स तसाच राहील, त्याचा टॅन स्क्वेअर एक्स होणार नाही कारण ते मल्टिप्लिकेशन नाही आहे. इट इज टॅन ऑफ टॅन एक्स. ओके, got this? Yes, sir. Sin raised to 4x upon cos raised to 6x. What about this? काय करणार यामध्ये? sin raised to 4x into cos upon cos raised to 6x. Multiply denominator and numerator by cos 4x. Multiply numerator and denominator by cos 4x. Already cos raised to 6 आहे तिथं आपल्याकडे अवेलेबल. Cos raised to 4x. हां, त्याने काय होईल? Denominator ला cos square x आणि numerator ला हां, numerator ला tan raised to 4x upon cos square x. मग मल्टिप्लाय डिवाइड करण्यापेक्षा न्यूमरेटरला साइन रेस टू 4x आहे, बरोबर आहे? Sin x equal to t. नाही, साइन इक्वल टू टी टाकून उपयोग नाही. साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस आहे पण तो डिनॉमिनेटरला आहे आणि त्याच्या डोक्यावर पुन्हा 6 आहे. आपल्या सगळ्या टर्म्सचा विचार करायचा आहे. साइन एक्स इक्वल टू जर टी टाकला तर साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस दिसतोय पण तो कुठं दिसतोय आणि कसा दिसतोय ते महत्त्वाचं आहे. ऑब्झर्वेशन. तो कॉस एक्स आता डी एक्सला मल्टिप्लाय नाही आहे, तो डी एक्सला डिवाइड आहे आणि पुन्हा रेस टू 6 आहे तिथे. ते रेस टू 6चं काय करायचं? बरोबर आहे? हा सर. साइन रेस टू 4 आहे न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला कॉस रेस टू 6 आहे. त्या कॉस रेस टू 6 पैकी कॉस रेस टू 4 वेगळा आणि कॉस स्क्वेअर वेगळा लिहिता येईल मल्टिप्लिकेशनमध्ये, हो सर. बरोबर आहे? कॉस रेस टू 6लाच आपण काय लिहू शकतो? कॉस रेस टू 4 वेगळा, कॉस स्क्वेअर वेगळा. आणि मग बघा साइन रेस टू 4 अपॉन कॉस रेस टू 4 म्हणजे टॅन रेस टू 4 होणार आणि 1 अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर होणार, बरोबर आहे? 1 अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर म्हणजे टॅन पण येणार आहे, सेक स्क्वेअर पण येणार आहे. मग आपण सबस्टिट्यूशन करू शकणार आहे टॅन एक्स इज इक्वल टू टी.
टॅन एक्स इज इक्वल टू टी घेतला, डिफरन्शिएट केला तर सेक स्क्वेअर एक्स टी एक्स इज इक्वल टू डी टी येतो, हे आपल्याला माहीत आहे. आता अशी टर्म इंटिग्रेशनमधली आपण काय करू शकतो, डिनॉमिनेटरच्या कॉस रेस टू 6ला कॉस रेस टू 4 वेगळा आणि कॉस स्क्वेअर वेगळा लिहिला. ओके, कॉस रेस टू 4 वेगळा आणि कॉस स्क्वेअर वेगळा लिहिला. साइन रेस टू 4 अपॉन कॉस रेस टू 4 म्हणजे टॅन रेस टू 4. आणि 1 अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर. आता या इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूशन करा. टॅन एक्स इज इक्वल टू टी, सेक स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल टू डी टी, म्हणजे टर्म येईल टी रेस टू 4 इंटू डी टी. आलं लक्षात? टर्म ॲडजस्ट कशा करायच्या. आणि टी रेस टू 4चं इंटिग्रेशन येणार टी रेस टू 5 अपॉन 5. टी रेस टू 5 अपॉन 5. टीच्या जागी टॅन एक्स सबस्टिट्यूट करा. टॅन रेस टू 5x अपॉन 5 प्लस सी. ओके,